आपण सगळेच डीमार्टमध्ये जातो, पण कधी असं झालंय का की तुम्ही घरातून फक्त थोडंसं सामान आणायला बाहेर पडलात, पण डीमार्टच्या बाहेर येताना तुमच्या हातात 2 मोठे ट्रॉली भरलेलं सामान असतं आणि बिल बघितल्यावर कळतं की 3-4 हजार रुपये कधी खर्च झाले तेच समजलं नाही. हे तुमच्यासोबत चुकून घडत नाही, तर हे तुमच्याकडून मुद्दाम करून घेतलं जातं. डीमार्ट आपल्याला कसं फसवतं, त्यांचं हे चक्रव्यूह नेमकं कसं काम करतं आणि तरीही लोक तिथे का जातात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डीमार्टचे अशा काही डार्क ट्रिक्स उघड करणार आहोत ज्या ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचे दर महिन्याला 1000 रुपये वाचू शकतात. चला तर मग समजा तुम्ही डीमार्टच्या गेटमध्ये एंट्री केली. शिरल्या तुम्हाला काय दिसतं? एकदम मोठी साखरेची पोती, तांदळाचे ढीग किंवा तेलाचे डबे आणि त्याच्यावरच्या किमती बघून आपल्याला धक्काच बसतो. मार्केटपेक्षा थोडेसे स्वस्त. तिथेच आपल्या मेनूचा खेळ सुरू होतो. आपल्याला वाटतं इथे सामान किती स्वस्त आहे, म्हणजे बाकी सगळं सामान पण स्वस्तच असणार. याला मार्केटिंगच्या भाषेत लॉस लीडर स्ट्रॅटेजी म्हणतात. म्हणजे 1-2 जीवनावश्यक वस्तू तोट्यात किंवा अगदी कमी नफ्यात विकायच्या, जेणेकरून ग्राहक दुकानात खेचला जाईल. एकदा तुम्ही ती स्वस्त साखर ट्रॉलीमध्ये टाकली की तुमचा डीमार्टवर विश्वास बसतो आणि मग तुम्ही पुढच्या महागड्या वस्तू बिंदासपणे उचलायला लागतात. आता तुम्ही आत गेलात की तुमची नजर पडते त्या मोठ्या ट्रॉलीवर. तुम्ही कधी विचार केलाय का की डीमार्टमध्ये बास्केटपेक्षा ट्रॉली जास्त का असतात आणि त्या ट्रॉलीचा आकार इतका मोठा असतो? त्याचं कारण असं की जेव्हा आपण रिकामी ट्रॉली घेऊन फिरतो तेव्हा आपलं मन आपल्याला सांगतं की अजून तर ट्रॉली रिकामीच आहे, अजून काहीतरी घे. जेव्हा ट्रॉली मोठी असते तेव्हा त्यात 2-4 वस्तू टाकल्या तर त्या खूप कमी वाटतात. माणसाला रिकामेपणाची भीती वाटते, त्यामुळे तो नको असलेल्या वस्तूसुद्धा फक्त ती ट्रॉली भरण्यासाठी त्यात टाकत असतो. एक प्रकारे सायकोलॉजिकल प्रेशर असतं जे आपल्यावर नकळतपणे काम करतं. डीमार्टमध्ये शिरल्यावर तुम्हाला कधी खिडकी दिसली का किंवा भिंतीवर एखादं घड्याळ? कधीच नाही. हे मुद्दाम केलं जातं. डीमार्टला असं वाटतं की एकदा तुम्ही आत आलात की तुम्ही बाहेरचं जग विसरून जावं. खिडकी नसल्यामुळे बाहेर ऊन आहे की पाऊस, दिवस आहे की रात्र हे आपल्याला कळतच नाही. घड्याळ नसल्यामुळे आपल्याला वेळेचं भान राहत नाही. माणूस जितका जास्त वेळ स्टोअरमध्ये घालवेल तितकी जास्त खरेदी तो करेल. हा एक प्रकारचा भूलभुलैया आहे जिथे तुम्हाला वेळेचं आणि जगाचं भान हरपायला लावलं जातं. आता जरा रॅक्सकडे लक्ष द्या. तुम्हाला ज्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत ना, जसं की डाळी, पीठ किंवा मीठ, हे नेहमी स्टोअरच्या एकदम शेवटच्या कोपऱ्यात असतं. असं का? कारण तुम्हाला त्या गरजेच्या वस्तूपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण डीमार्ट पालतं घालावं लागतं. चालता चालता तुमच्या नजरेसमोर असे डबे, लोणची, पापड किंवा नवीन आलेले स्नॅक्स येतात ज्यांची तुम्हाला गरज नसते, पण ते इतक्या छान पद्धतीने मांडलेले असतात की आपण चला एकदा ट्राय करूया असं म्हणून उचलतोच. जे आपल्याला हवं ते शोधता शोधता आपण 10 गोष्टी अशा घेतो ज्या आपल्याला नको असतात. डीमार्टच्या रॅक्समध्ये आणखी एक खतरनाक गेम असतो. तुम्ही नोटीस केलंय का की महागडी बिस्किट आणि चॉकलेट्स नेहमी मधल्या किंवा खालच्या रॅक्समध्ये असतात, कारण त्यांची उंची बरोबर लहान मुलांच्या डोळ्यासमोर येईल इतकीच असते. मुलं जेव्हा ट्रॉलीसोबत चालतात तेव्हा त्यांना ते रंगीबेरंगी वेस्टर्न दिसतं आणि ते हट्ट करू लागतात. पालकांना शेवटी थकून ते चॉकलेट ट्रॉलीत टाकावं लागतं. याउलट ज्या वस्तू मोठ्या माणसांना हव्या असतात, उदाहरणार्थ डाळी किंवा मोठे पॅकेट्स, त्या वरच्या बाजूला असतात. तुम्ही कधी टाटा संपन्नची डाळ घ्यायला गेलात आणि त्याच्या बाजूला तुम्हाला डीमार्ट प्रीमियाचं पाकिट दिसलंय का? टाटाची डाळ कदाचित 100 रुपये असेल तर डीमार्टची डाळ 80 रुपयांना मिळते. आपण काय विचार करतो? क्वालिटी तर सारखी दिसते, मग 20 रुपये कशाला जास्त द्यायची? पण इथेच खरी गेम आहे. डीमार्ट स्वतःच्या ब्रँडची वस्तू तिथे ठेवतो कारण त्यात त्यांना मार्जिन खूप जास्त मिळतं. ते दुसऱ्या कंपन्यांकडून जाहिरातीचे पैसे घेत नाहीत, स्वतःच मार्केटिंग करतात आणि ग्राहकांना वाटतं, पण प्रत्यक्षात डीमार्टने त्यातून जास्त नफा कमवलेला असतो. सगळी खरेदी झाली की आपण येतो बिलिंग काउंटरला. तिथे नेहमी लांबच लांब रांगा असतात. आता या रांगेत उभे राहिल्यावर आपण काय करतो? बोर होतो, म्हणून आजूबाजूला बघतो. तिथे बरोबर तुमच्या हाताशी लहान चॉकलेट्स, 5,000 रुपयांची बिस्किटं, ओठांना लावायचं क्रीम किंवा बॅटरीचे सेल ठेवलेले असतात. रांगेत उभे असताना आपण सहज ते उचलतो. आपल्याला वाटतं की 5 रुपयांनी काय फरक पडणार, पण दिवसाला हजारो लोक 5-5 रुपये खर्च करतात आणि डीमार्टचा या चिल्लर वस्तूंमधून करोडोंचा धंदा होतो. आता तुम्ही म्हणाल ते काही असो, पण सामान तर स्वस्त देतात ना. तर त्याचं सत्य असं आहे की डीमार्टच्या यशाचं गुपित त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये आहे. डीमार्टच्या बहुतेक सर्व जागा या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असतात. ते भाड्याने जागा घेत नाहीत, त्यामुळे दर महिन्याला लागणारा करोडोंचा भाड्यांचा खर्च वाचतो. दुसरी गोष्ट म्हणजे ते सप्लायर्सला खूप लवकर पैसे देतात. बाकीचे मॉल 3-3 महिने पैसे अडकवून ठेवतात, पण डीमार्ट 10 दिवसात पेमेंट क्लिअर करतं. त्यामुळे कंपन्या त्यांना जास्त डिस्काउंट देतात आणि तोच डिस्काउंट डीमार्ट आपल्याला पास करतं.
आता यातून आपण कसे वाचू शकतो? तर यावर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे शॉपिंग लिस्ट. घरातून निघण्यापूर्वी आपल्याला कोणत्या वस्तू हव्या आहेत याची कागदावर किंवा मोबाईलमध्ये यादी करा. स्टोअरमध्ये गेल्यावर कितीही आकर्षक ऑफर दिसल्या तरी आपल्या यादीबाहेरची एकही वस्तू उचलणार नाही हा निश्चय करा. यामुळे तुमचा किमान 20 ते 30% खर्च लगेच कमी होईल. दुसरी टीप म्हणजे रिकाम्या पोटी शॉपिंगला जाऊ नका. संशोधनातून असं सिद्ध झालंय की जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा आपलं मन पाकिट बंद पदार्थ आणि जंक फूडकडे जास्त आकर्षित होतं. पोट भरलेलं असेल तर तुम्ही शांत डोक्याने फक्त गरजेच्याच वस्तू निवडता. तिसरी गोष्ट म्हणजे मोठ्या ट्रॉलीचा मोह टाळा. जर तुम्हाला फक्त 5-6 वस्तू घ्यायच्या असतील तर मोठी ट्रॉली घेण्याऐवजी हातात पकडता येईल अशी बास्केट घ्या. बास्केट जड व्हायला लागली की आपल्याला जाणीव होते की आपण गरजेपेक्षा जास्त सामान घेत आहोत. तसेच बाय वन गेट वन सारख्या ऑफरच्या वेळी स्वतःलाच एक प्रश्न विचारा, जरी ऑफर नसती तर मी ही वस्तू घेतली असती का? जर उत्तर नाही असेल तर ती वस्तू घेऊ नका. शेवटी बिलिंगच्या रांगेत उभे असताना काउंटरवरच्या लहान वस्तूंना हात लावू नका. या साध्या सवयी लावून घेतल्या तर डीमार्टच्या सायकोलॉजिकल ट्रॅपमधून तुम्ही स्वतःला वाचवू शकता आणि दरमहा मोठी बचत करू शकता. तर मित्रांनो, डीमार्ट आपल्याला फसवतं असं म्हणण्यापेक्षा ते आपल्या सायकोलॉजीसोबत खेळतात असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. ते नक्कीच स्वस्त देतात, पण आपण तिथे जाऊन किती खर्च करायचा हे आपल्या हातात आहे. पुढच्या वेळी डीमार्टला जाल तेव्हा एक लिस्ट बनवून जा आणि एका लिस्टमध्ये आहे तेवढंच घ्या. मग बघा तुमचे किती पैसे वाचतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्यासोबत कधी असं झालं आहे का की तुम्ही एक वस्तू घ्यायला गेलात आणि 10 घेऊन आलात? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.